बोला अध्यक्ष महोदय, सुरुवातीलाच मी मंत्री महोदयांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेन, कारण त्यांनी या खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर 14 वर्ष रखडलेला आमचा मुंबई गोवा मार्ग स्वतः गाडीतून फिरून बघितलाय. आता ब्लॅक स्पॉट आणि हे आहे तर माझं असं म्हणणं आहे की आमचा हायवेच पुरा ब्लॅक स्पॉट आहे. तुम्ही बघितलं, सगळं बघितलं, घाट बघितलं, कशा पद्धतीने परिस्थितीतून 14 वर्ष आम्ही काढलेत. आदरणीय मंत्री महोदयांना माझी एवढीच स्पेसिफिक विनंती आहे की त्यांनी माननीय गडकरी साहेबांसोबत एक मीटिंग आमच्या सगळ्या लोकांच्या सोबत घ्यावी, कारण चिपळूण शहरात असं आहे की आमची जी बुद्धवाडी आहे तिथं आज आंदोलन चालू आहे. अनेक लोक रस्त्यावर बैठक घ्यायची ना साहेब, बैठक घ्यायची ना. ते एक फक्त सांगतो की अशी अनेक स्पॉट आहेत की शाळा इकडे, पलीकडे मुलं जायला जागाच नाही, ओव्हरब्रिज नाही, अंडरपास नाही. जसा जमलाय तसा रस्ता 14 वर्ष चालू असल्यामुळे अडचणी खूप आहे. तर त्यांनी ती बैठक लावून मंत्री महोदय त्या बाबतीत गांभीर्य आहे म्हणून सातारा आणि रत्नागिरी एकत्र आम्ही आहोत, त्यामुळे मला खात्री आहे की बैठक लावून सगळे प्रश्न तो सोडवतील. आणि निकम साहेबांनी सांगितलं गडकरी साहेबांबरोबर एक बैठक हायवेच्या बाबतीत एक व्हावी, तर त्याप्रमाणे आजच्या या आपल्या सगळ्याचा एक करून एक पत्र गडकरी साहेबांना पण एक केलं जाईल की बाबा त्यांनी एक सगळ्याच हायवेची जे नॅशनल हायवेची कामं आपल्या राज्यात चालू आहेत त्याची एक बैठक सर्व आमदारांना बोलवून सर्व लोकप्रतिनिधींबरोबर घ्यावी. गुट्टे साहेब, टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.